तर रात्री 12:29 होत होते वर मी आलता स्टेशनवर कौशल्य घ्यासाठी. आज आमचा जवान येत होता काशी करून, त्याची वाट पाहून पाहून अर्धा होऊन जायला होता. अरे म्हटलं ये बे, म्हटलं मला जप लागते. मग शेवटून आली वर रेल्वे आणि म्हटलं हा कुकडे उतरला तो उतरेल होता जवान तिकडे. म्हटलं चाले हो ती वाट पाहून पाहून अर्धा झाला रे. म्हटलं हे काय आणलं, म्हटलं काशीहून. म्हणे काय नाही काशीचे काजू आणले म्हणे थैलीत. म्हटलं वा मग झाली भाऊ. मग काय आपली तुलसीत बसले भाऊ आणि शिदे आले घरी. मग आमच्या जवानचा सामान वगैरे उतारला म्हणजे बॅगा बोगा आणि आता जाणं होतं भाऊ शेताकडे. आता रात्री 1 वाजता लाईट येते भाऊ. मग आता आपल्याला म्हटलं टाइम झालाच आहे, चला शेतामध्ये जाऊन मोटर चालू करून टाकू. हा जवानले म्हटलं जपरे घरी तर नाही म्हणे, मी रेल्वेत जपून जपून बडा बोर झालाय म्हणे, चला मी बी येतो म्हणे. म्हटलं बरं. मग इकडे आले भाऊ शेतामध्ये आणि मोटर चालू करली तरी चिंग्या होत होत्या. म्हटलं बाप्पा शिलकते काय हे रे, असं बेकार काम आहे भाऊ. शेतामध्ये आले म्हणजे बडे भयान काम राहता ना हो. राती बेराती मोटर चालू करली नाही इकडे सीधा आला भाऊ मक्यामध्ये. पाणी तर चालू होऊन जायला होतं आपल्या मक्यामध्ये. मग काय भाऊ सीधे डापोडाप निघाले घरी जायसाठी. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण निघाले ते सीधे शिरसाळ्या जायसाठी. आज होता शनिवार, आता जाऊ म्हटलं शिरसाळ्याला. डायरेक्ट काशी करून आलाय काय 2 शब्द काशी करून आलाय त्याच्या पुढे पाप पाप धुवाले का पुरे पावाटी जबल होती पाय तिथला गोळा असतोय. नांदू पिपरीच्या पुलावर थांबले व हर्षलने म्हटलं ते काय पूजा आहे म्हटलं ते नदीत टाकून दे. म्हटलं पटकन खंजीऱ्या पूजा टाकली नदीमध्ये नाही नव्हतं आलं. म्हटलं बमको हवा म्हटलं आता. मग आले गो शेती इकडे डापोडा शिरसाळ्यामध्ये. थंडी एवढी पडायला लागून गेली दोस्त आहे वगैरे बंबर जॅकेट काढणं पडलाय ना हो. मग काय आले मंदिरामध्ये. ह्या गोटर कमेंट मध्ये तुम्ही जय जय सियाराम लिहा. महाबली हनुमानचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी निवांत बसले. आणि मग काय शिदे आले ना इकडे वळ्याच्या दुकानावर. शनिवार असला शिरसाळा आले म्हणजे आमच्या माणसं म्हणता पहिले वळे दाब. वळे काही निघेल ना होते तडलोक मस्तपैकी चिप्स घेतले. म्हटलं दोस्त आहे चिप्स खा तडलोक निघतीनच आपले वळे. वळे निघाले भाऊ. मग काय वीजचा घाण घेतला आणि शिदा आणि गोल्याला म्हटलं गोल्या शिरसाळ्याचे वळे खाय आणि कस काय लागण होत नाही. मग आहे तू मग काय मस्तपैकी तडून वळे दाबले आणि आपल्या गँग मधले माणसं भेटले. दोस्त आहे सोबत भेटला, फोटो वगैरे काढले सर्व सोबत आणि तडून निघाले शिदे आमू घरी यासाठी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दोस्त आहे. ब्लॉग जर का आवडला असेल तर फॉलो जर बटन दाबा, फॉलो करून घ्या. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.